महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये जेरबंद, 2 दिवस पाळत ठेवून सह आरोपीच्या मदतीने रचला सापळा। TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर पोलिसांनी जेरबंद केला आहे। 25 दिवसांनंतर निदा खानला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे। निदाला येत्या सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। निदा गर्भवती असल्याने तिच्या आईला तिला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे। निदा खानला पकडण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळली होती। अत्यंत शिताफीने पोलिसांनी तिला पकडलं। तिला पकडल्यानंतर दंगल होऊ नये म्हणून पोलिसांनी दंगल विरोधी पथकही तैनात ठेवलं होतं। विशेष म्हणजे ज्याने निदाला लपवण्यासाठी मदत केली त्याचीच मदत घेऊन पोलिसांनी हे मिशन फत्ते केलं। काल रात्रीपासून सकाळपर्यंत नेमकं काय काय घडलं त्याचाच घटनाक्रम समोर आला। नाशिकच्या TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला अटक करण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी केली होती। मागील 5 दिवसापासून मुख्य आरोपी निदा खान तिचे आई वडील, मावशी आणि भावासह छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव येथील कमी वस्ती असलेल्या कौसर पार्कमध्ये राहत होते। पोलिसांनी निदा खानला अटक करताना तिला राहण्यासाठी मदत करणारा MIMचा नगरसेवक मतीन पटेल याची मदत घेऊन कारवाई, साधी वेशभूषा, खासगी वाहनातून प्रवास आणि 2 दिवस असा रचला सापळा। निदा खान प्रकरणाचा घटनाक्रम आला समोर। नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला अखेर 25 दिवसांनी अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळून साध्या वेशात आणि खासगी वाहनातून ही कारवाई केली। निदाला आश्रय देणाऱ्या MIM नगरसेवक मतीन पटेलच्या मदतीने सापळा रचण्यात आला। नाशिकच्या TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला अटक करण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी केली होती। मागील 5 दिवसापासून मुख्य आरोपी निदा खान तिचे आई वडील, मावशी आणि भावासह छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव येथील कमी वस्ती असलेल्या कौसर पार्कमध्ये राहत होते। पोलिसांनी निदा खानला अटक करताना तिला राहण्यासाठी मदत करणारा MIMचा नगरसेवक मतीन पटेल याची मदत घेऊन सापळा रचला। रात्रीच मिळवला ट्रान्झिट रिमांड। तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास निदा खानला केली अटक। तिला अटक करताना पोलिसांनी पाळली प्रचंड गुप्तता, साधी वेशभूषा, खासगी वाहनातून येऊन पोलिसांनी ही कारवाई केली। अटक केल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवला। घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकही तयार ठेवले होते। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सर्व तयारी केली होती। तपासिक पथक 2 दिवस थांबले। अटकेनंतर निदा खानला छत्रपती संभाजीनगरहून नाशिकला नेताना पोलिसांनी गाडी बदलली होती। हा सुद्धा पोलिसांच्या प्लॅनिंगचा एक भाग असल्याचं समोर आलं आहे। हिनावर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त 4 दिवसांपासून संपर्कात होते, तर मागील 2 दिवसांपासून नाशिक पोलिसांची टीम नारेगावात दबा धरून बसली होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। नाशिक शहर देवळाली कैंप पुलिस स्टेशन गुना रजिस्टर 156/26 में आरोपी निदा खान इनका एंटीसिपेटरी बेल मान्य कोर्ट ने रिजेक्ट किया था और कल नासिक पुलिस और छत्रपति संभाजीनगर पुलिस के जॉइंट ऑपरेशन में आरोपी निदा खान इनको छत्रपति संभाजीनगर के नरेगांव इस परिसर से अरेस्ट किया गया है और इस परिसर के जो लोकल कॉरपोरेटर है इन्होंने इनको हार्बर किया या पनाह दिया ऐसे निष्पन्न हुआ है और नरेगांव के कॉरपोरेटर मतीन मजीद पटेल इनको हमने इस गुने में आरोपी किया है। मैं छत्रपति संभाजीनगर के पुलिस आयुक्त प्रवीण जी पवार इनको उनके कॉपरेशन के लिए बहुत धन्यवाद देता हूँ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।